प्रस्थान करूया. तत्पूर्वी पिंटीची आजी पुढे सरका पुढे सरका पुढे. हे बघा शेवटी कोणी याच्यानंतर सांगणार नाही. आजचा शेवटचा दिवस. ती मध्ये जागा कशासाठी आहे? मागे गर्दी होऊन जाते. बरं नका ऐकू, असू द्या. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्. कथा सुग्रीवाला राजपद दिलं, पण सुग्रीव रामाचं कार्य विसरून गेला. कमी कालावधीत राम राज्य स्थापन करणं गरजेचं आहे. 1 तासात राम राज्य स्थापन करून टाकायचं आपल्याला. आनंद आहे. बरं काय झालं? सुग्रीव रामाचं कार्य विसरून गेला नव्हता. आता मला सांगा, ज्या रामाने आपलं राजतिलक केला त्याचं कार्य विसरणं हे सर्वात मोठं पाप आहे ना. लक्ष्मण चिडल्यानंतर या सुग्रीवाने पत्र लिहिलं. जेथे जेथे वानरांचे कळप असतील तेथे जाऊन पत्र पोहोचवा. जो 15 दिवसाच्या आत किष्किंधामध्ये येणार नाही त्याला ठार करण्यात येईल. 15 दिवसाच्या आत सर्व वानर सेना जिथे होती ती सर्व सेना व अस्वल सेना किष्किंधा नगरीत पोहोचली. सुग्रीवासह वानर सेना व अस्वल सेना सुग्रीवाच्या समवेत हनुमंतांना घेऊन रामाच्या समोर म्हणे, प्रभू तुमचं कार्य मी विसरून गेलो होतो, पण आता लक्षात आलंय. तुमचं कार्य यशस्वीपणे पार पाडेल. राम म्हणता, लेट का महिना, आता थेट काम कर मला. म्हणे बरं त्याबद्दल काळजी करू नका. सुग्रीवाने सांगितलं, बरं वानरांच्या 4 तुकड्या केल्या. त्या 4 तुकड्यांपैकी सांगितलं प्रत्येक तुकडीने पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणेकडे जावं. सीता दिसायला सुंदर सुशील सद्गुणी सात्विक अशी स्त्री कुठेच नाही. ती स्त्री म्हणजे सीता. सोपं ओळखलं. वनवासी वेशात आहे आणि राजघराण्याची सून आहे, पण सद्यस्थितीला वनवासी. अशाच प्रकारे अस्वल सेनेचे सुद्धा 4 तुकडे केल्या आणि 4ही तुकडे 4ही दिशेला पाठवून दिल्या. त्या तुकड्यांमध्ये मंत्री होते, लक्षात घ्या, नल, नील, अंगद, जांबवंत, सुग्रीव, हनुमंत आणि श्रीराम लक्ष्मण हे मुख्य होते. त्यातले नल, नील, हनुमंत आणि जांबवंत यांना जवळ केलं आणि अंगदाला बोलवलं. अंगदा इकडे, तुम्ही दक्षिणेकडे जा. दक्षिणेकडे लंका आहे. आपल्याला खात्री की लंकेत सीता आहे, म्हणून तुम्ही दक्षिणेकडे प्रस्थान करा. सर्वजण निघाले आणि निघाल्यानंतर हनुमंत परत आले. म्हणजे प्रभू समजा सीता माता सापडली तर प्रभूंनी आपल्या हातातली अंगठी दिली. ही अंगठी सीतेला दाखव, म्हणजे तिला कळलं की तू रामाचा भक्त आहे. सर्वजण वनावर भटकू लागले. कुठेच कोणी सापडत नाही. अशा हिशोबाने सर्वजण भटकू लागले. भटकून सर्वजण समुद्र काठावर आले. कोणीच सापडत नाही. सीताही सापडत नाही, रावणही सापडत नाही. रावणाला का सापडवायचंय? त्याला जाब विचारायची, माझी सीता कुठे आहे, आमची भगवती कुठे आहे. सर्व पाहून थकले वानर सेना, अस्वल सेना थकली. नल, नील, अंगद, जांबवंत, हनुमंत सापडून थकले आणि एका समुद्र काठावर आले. महिना होऊन गेलाय. सर्वजण बाहेर पडले, कोणी सापडत नाही. जांबवंत म्हणाला, सीता सापडेशिवाय रामाला मुख दाखवणं म्हणजे निर्लज्जपणाचे लक्षण आहे. तुम्हाला माहिती, ह्या जगात 2च लोक सुखी, एक निर्लज्ज सदा सुखी आणि दुसरा जो समाधानी आहे तो सर्वात सुखी. आता समाधानी राहायचं की निर्लज्ज? आपण रामाचे भक्त आहे, निर्लज्ज असून चालणार नाही. आपण समाधानी राहायला गरजेचं, बरोबर ना? अशाच प्रकारे सर्व विचार करू लागले काय करावं. आणि ही गोष्ट ऐकतोय संपाती, जटायूचा सक्का भाऊ. संपत्ती विचार करतो, एवढी वानरसेना अस्वलसेना आज तर छान मेजवानी आहे ना, सर्वांना खाऊन टाकू. त्या हिशोबाने संपत्ती येत होता. आणि तेवढ्यात जांबवंत म्हणाला, जटायूने सर्वात प्रारंभी त्या रावणाला वधित करण्याच्या हिशोबाने आक्रमण केलं. ती पुढची गोष्ट आहे हो. रावणाने त्याला ठार केलं, ती वेगळी गोष्ट आहे. पण धावून कोणासाठी गेला? सीतेसाठी. म्हणजे आपल्यापेक्षा जटायू महत्वाचा आहे असं जांबवंत म्हणाला. आणि जटायूचं नाव संपत्तीने ऐकलं. संपत्ती म्हणाल, माझ्या भावाचं नाव घेतलं. संपत्ती जवळ गेलं, म्हणलं तुम्ही कोण? म्हणे मी हनुमंत.
हे सर्वात ज्येष्ठ आहे, वयस्कर आहे, हे जामवंत, तो अंगद आणि हे नरले. म्हणे कोण? म्हणे आम्ही रामांचे भक्त. काही कालावधीपूर्वी एका दृष्ट मनुष्याने सीतेचं हरण केलं, त्या सीतेला शोधत आहोत. संपाती म्हटला तुम्ही जटायूचं नाव घेतो? म्हणे हो. जटायू याने रामांच्या कार्यामध्ये सर्वात प्रथम मदत केली सीता मातेला सोडवण्यासाठी. म्हणे तो जटायू माझा भाऊ. म्हणे कस काय हो? म्हणे काय झालं, जटायू आणि मी अर्थात संपाती दोघे शूरवीर पराक्रमी. एकदा आम्ही सूर्याला जिंकण्यासाठी गेलो. जटायू आणि मी सोबत निघालो होतो. जटायूने माघार घेतली होतो. जिकडे आपले पंख पोहोचत नाही ना तिथं जाऊ नये. पण काय झालं, जटायू माघारी आला, पण मी अतिशहाणा होतो म्हणून माझा बैल रिकामा राहिला. मी त्या सूर्याजवळ गेलो. सूर्याच्या प्रखर तेजाने माझे पंख जळून भस्म झाले. मी खाली पडलो. त्या दिवशी मला चंद्रमा मुनी म्हणले. चंद्रमा मुनी म्हणले ज्या दिवशी रामाच्या भक्ताचं दर्शन होईल त्या दिवशी तुला दिव्य देह धारण होईल. त्या दिवसापासून रामाच्या भक्ताची वाट बघतोय. आज तुमचं दर्शन झालं. संपाती म्हणाला आमच्या गिधाडाची नजर फार लांबपर्यंत राहते. तुम्ही सीताला शोधत आहात म्हणे हो. तुमची सीता आहे ना, त्रिकुट नावाचा पर्वत आहे. त्या पर्वताच्या पायथ्याशी लंका नावाची नगरी आहे. त्या लंकेचा राजा रावण आहे. रावणाच्या जवळ अशोक वन आहे. त्या वनात सीता आहे. गिरी त्रिकुट पर बसलंका, गिरी त्रिकुट पर बसल